कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासांनंतर अटकेत. गुनाट गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत. आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत पहाटेच ससून रुग्णालयात गाडेची वैद्यकीय चाचणी पूर्ण. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, योगेश कदमांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचाही आरोप. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्र. वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अमित शहांना पत्र. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालेल्या स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदेंचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. मनसे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. मनसेनं मराठी माणसांसाठी केलेली 4 कामं दाखवावी. आशिष शेलार यांचं आव्हान. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात. इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. राज्यात 1740 कोटीच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री फडणवीसांची दक्षिण कोरियासोबतच्या करारावर सही. 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार. पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीचा मेसेज. वरळी पोलिसांकडून तपासाला सुरुवात. वक्फ दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक मांडलं जाण्याची शक्यता. जेपीसीच्या अहवालानुसार विधेयकाचा नवा मसुदा तयार. पुण्यात आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद. संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 21 जण व्हेंटिलेटरवर. होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ. हवेचा AQI 200 वर. कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस धावले. अमेरिकेत ICU मध्ये उपचार सुरू असलेल्या नीलमच्या पालकांना व्हिसा मिळाला. बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के. पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.